नमस्कार मैत्रिणींनो, आज मी दाखवणार आहे तुम्हाला आईस्क्रीमच्या काड्यांपासून फोटो फ्रेम कशी बनवायची। मुलांसाठी किंवा घरीही मुलांना शिकवू शकता। खूप सोपे आहे आणि साधी सिंपल। मुलांना आजकाल शाळेमध्ये खूप काही वस्तू की मागितल्या जातात बनवून आईस्क्रीमच्या काड्यांपासून किंवा एखादी नारळाची कवटी असते त्याच्यापासून। तर चला आपण ना असंच आईस्क्रीमच्या काड्यांपासून ना फोटो फ्रेम छोटीशी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची नक्की पाहूया। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि आवडला तर आपल्या एखाद्या छोट्याशा मुली असतील त्याही बनवू शकतात, तर त्यांना तुम्ही नक्की तो पाठवू शकता। तर आपल्याला काय लागणार आहे, इथे लागणार आहे आपल्याला आईस्क्रीमच्या ह्या काड्या। मस्त ते ताटात एवढ्या काड्या बसवतात फोटो फ्रेमसाठी आणि एवढंच लागणार आहे। तर चला आता बनवूया आपण फोटो फ्रेम। चला तर आपण ना आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण बनवणार आहोत आईस्क्रीमच्या काठीपासून मस्त असे ना फ्रेम, जे छोटीशी मुलांनाही बनवायला सोपी जाते आणि मी मुलीलाही शिकवते आहे। त्याचप्रमाणे म्हटले तुम्ही पण पाहाल तर तुम्ही आपल्याला मुलांना शाळेत पण बनवून मागतात काही वेळेला, तर हे तुम्ही बघून ठरत ना खूप सोपे आहे, साधे आहे। पण काय होतं, मी मुलीला पण शिकवत होते त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते। कारण प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असलं ना की काही ना काही लागतं शाळेत। तर ह्या अशा आईस्क्रीमच्या काड्या आहेत ना, त्यांचं खूप सारं उपयोग होतं। तर ह्या पद्धतीने ना आपण आईस्क्रीमच्या काड्या सरळ अशा घ्यायच्या। काही काड्या ना वर खाली असतात तर त्या पाहून घ्यायच्या आणि या पद्धतीने मी दोन्ही साईडला पहा केवढा जी साईज आपण घेतली ना एकसारखी असली पाहिजे काड्यांची, तर तो स्टँड व्यवस्थित होतो। आपण फोटो फ्रेमसाठी जो स्टँड बनवतोय तो बनवतोय, फोटो फ्रेम म्हणतात त्याला। खूप सुंदर तयार होते, नक्की तुम्ही पहा कशी बनवायची। आता ह्या आपण 4 काड्या लावून घेतल्या काट्या, त्याच्यावरती अजून आपल्याला पहा या पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला मस्त असे गम लावून घ्यायचं आहे। तर ह्या गमनीही चिकटतात, फक्त थोडासा ना वेळ द्यावा लागतो, लगेच कारण वाळत नाही हा गम। लगेच वाळला ना तर या पद्धतीने मी मुलीलाही दाखवते, मी कसं करते तसंच तिलाही दाखवते। आणि तुम्ही पण पहा व्हिडिओ, तुमच्याही मुलांना शिकवा आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। तर हे झालं आता आपलं पूर्ण असं दोन्ही साईडनी करून। आता आपल्याला ना फोटो फ्रेम म्हटलं की पाठीमागं एक कवर लागतो, तर तो काय लावायचा, कसा लावायचा, तर तेही पहा तुम्ही। आता आपण त्याच्यासाठी एखादा घोटीव कागद छोटंसं असतात आपल्या मुलांकडे, त्यातला जिथे आपण पहिला इथे थोडंसं गमाने चिटकवून घ्यायचं। जस्ट त्या साईजचा बनवला आहे ना आपण फोटो फ्रेमसाठी, तर तेवढाच आपल्याला इथे चिपकवल्यानंतर कापून घ्यायचा, किंवा तुम्ही त्याच्या आधी मापाचा कापून घेतला तरी चालणार आहे। मी आधी चिपकवून घेतला त्याला गमाने मस्त असं, आणि मग नंतर त्याला कात्रीने कट करून घेतला। या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। आता ह्याच्या जे समोर भाग आहे ना बा, हा मोकळा आहे दोन साईडला, तिथून आपण छोटासा मुलांची फोटो फ्रेम तिथे ठेवू शकतो, किंवा कशाची तुम्हाला ठेवायचं असेल एखादी ड्रॉइंग वगैरे काढून त्याच्यात ठेवू शकतो, खूप सुंदर दिसते। आता पाठीमागं आपण एखादी छोटीशी फ्रेम असं साईडला ठेवण्यासाठी किंवा व्यवस्थित बसण्यासाठी आपण तिला पाठीमागं आधार करणार आहोत। जर तुम्हाला फ्रेम अडकवायची असेल तर हे जे आपण कागद लावला आहे ना त्याच्यावरती आपल्याला एखादी दोरी ही चिटकवून घ्यायची, आणि त्याचप्रमाणे ना तुम्हाला मी दाखवते कोणत्या साईडला दुसरी काडी मी चिटकवते आहे, तर तिथेच तुम्हाला दोरीही लावून घ्यायची आहे। मग मध्यभागी अशी दोरी लावायची, आणि आपण जसं म्हणतो ना भिंतीवरती वगैरे लटकवण्यासाठी तशी फ्रेम इथे लावू शकतो। आता इथे मी काय करते, पुन्हा वरती अजून एक काडी लावून घ्यायची, त्याने काय होतं छान आधार मिळतो, आणि आपला स्टँड जो आहे ना फोटोचा तो अजिबात खराब होत नाही, किंवा ही फ्रेम लवकर अशी खराब होत नाही। आणि त्याच्यासाठी हे आपल्याला मस्त असं चिपकवून घ्यायचं आहे। आता हे चिपकवून घेतलं ना व्यवस्थित असं गमाच्या साहाय्याने व्यवस्थित वाळू पण द्यायचं, लगेच पुढचं काम करायला घ्यायचं नाही। काय होतं, वाळलं नाही ना करायला घेतल्यानंतर ते निघून येतं, त्यामुळे थोडं वाळल्यानंतरच करत जावा। आता इथे मी गम घेतला होता पहिला,
तर त्याच्याने काय हे झालं नाही, गाडी व्यवस्थित बसली नाही. त्यामुळे मी काय वापरलं, इथे आपल्याकडं फेमिस्टिक असते 5 रुपयावाली, तर तीच लावली आणि मग चिपकवून घेतली. कारण व्यवस्थित गम तो आहे ना इतका भारी बसतो जी फेमिस्टिक आपण आणतो त्याच्याने. तर असा हा सुंदरसा आपला जो फोटोचा फ्रेम तयार झालेली आहे. आता इथे घ्यायचं आहे एखादं गोटीव कागदच आहे ज्याच्या माझ्याकडे तुकडे असतातच अवेलेबल. तर हे असे आपले फोल्ड मारून घ्यायचे तुकड्यांचे आणि मग हे कात्रीने छोटंसं असं फूल तयार करून घ्यायचं. का आता आपण वरती फ्रेमसाठी सजवण्यासाठी करतो आहे. तर व्यवस्थित असं आता हे ओपन केलं. एक साईडची एक पाकळी आपण कट करून घेतली त्याची आणि आता काय करायचं एक साईडला गम लावून घेतला. एक पाकळी ही कट करायची. जर तुम्हाला मोठा हवा असेल तर कट नाही करायची, फक्त कात्री लावायची मध्ये आणि मग हे असं तयार करून घ्यायचे. सुंदर असा आपला फूल तयार होतो आणि मग तिथे गम लावून घ्यायचं आणि मग आपल्याला त्या जे फ्रेम बनवले आहे ना त्याच्या कोपऱ्यावरती असं व्यवस्थित जिथं हवे तिथं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता मी काय केलं आहे, पुढे हिरवं कागद घेतलं आणि त्याची छोटीशी अशी एखादी पानाच्या आकाराची व्यवस्थित असं हिरव्या आकाराचं काढून घ्यायचं आणि हे असं त्रिकोणी करायचं. आता एक साईडचं मी कापलेलं आहे, एक पान जे तुम्हाला दिसतं आहे वरती लावलेलं, तसंच हे असं हे कट करून घ्यायचं. छोटं काढतोय त्यामुळे आपण व्यवस्थित छोटीशी कात्री मारून घ्यायची आणि हे मी 2 दुशीकडे अशी ही पानं हिरवीगार लावलेली आहेत आणि झाला आहे आपला फोटो फ्रेम तयार. तर कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही पण तुमच्या मुलांना असे शिकवा करायला आणि मुलंही आवडीने शिकतात आपण शिकवल्यानंतर. तर कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता ही थोडीशी मोठी होती त्यामुळे मी तोडून टाकली पाठीमागून, पण पुन्हा ही कट करून घेणार आहे कारण अजून पण मोठी वाटत होती. मग हे कट करून घेतली तेव्हा आणि हे जे मध्ये भागी